रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आज आपण बघणार आहोत 9वी कथा सद्गुरूंची कृपा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा, तुमचेनी बरा दिसत असे. तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा, भेटाल केधवा मज लागी. धावूनिया देवगळा घाली मिठी, स्पुंद स्पुंदून गोष्टी बोलत असे. तीही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामयासी. विठुरायाचे आणि नामयाचे नातेच अपूर्व. साक्षात जगताच्या पालनकर्त्याशी या नामयाचे मैत्र. दोघे एकमेकांचे सुहृद सखे. पण यात एक गडबड मात्र झाली. नामयाला वाटले, हा विठू माझ्या एकट्याचाच. तो राऊळात माझ्यासाठीच कटेवर हात ठेवून विटेवरी उभा आहे. त्याच्या मनी अहंकाराचा अंकुर उगवला आणि वाढूही लागला. विठुरायाचे आपल्या या भक्त सख्याकडे बारीक लक्ष होते. पंढरीच्या कार्तिकी वारीचा दिवस. चंद्रभागेचा तीर वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला. आजचा तसा सोनियाचा दिनच म्हणावा लागेल. या भक्त पंढरीत आले होते ज्ञानेश्वर. त्यांच्यासोबत होते त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि सद्गुरू निवृत्तीनाथ. सोपान मुक्ता सोबत गोरोबा काकाही होते. भावार्थ दीपिकेसारखा ग्रंथ लिहिणारे ज्ञानदेव, रेड्यामुखी वेद वदवणारे ज्ञानदेव, वयाने लहान पण कर्तृत्वाने महान. या बालयोग्याला नामदेवांना पाहायचे होते. नामयाची कीर्ती अशीच अवघ्या महाराष्ट्रभर. याचा घास साक्षात पांडुरंगाने आपल्या मुखी घेतला. याच्या कीर्तनी तो भक्तवत्सल रंगून जातो, आनंदाने नाचतो. या भावंडांनाही नामदेवांना भेटायचे होते. चंद्रभागेच्या तिरी वाळवंटी ही भेट झाली. निवृत्तीनाथांनी नामदेवांना त्यांच्या पायी डोई ठेवून नमस्कार केला. नामदेवांनी उभयकर करून आशीर्वाद दिला. मग ज्ञानदेवांनी तसाच पायी डोई ठेवून नमस्कार केला. वारकरी संप्रदायाची रीतच होती ती. मग सोपानाने, नंतर गोरोबा काकांनीही. सर्वांना नामदेवांनी आशीर्वाद दिला. मुक्ताने मात्र नमस्कार केला नाही. निवृत्तीनाथ म्हणाले, मुक्ते, तुला विस्मरण झालं काय? अगं, भक्तानं भक्ता ठाई ईश्वर दर्शन घ्यायचं, त्याच्या चरणी डोई ठेवायची. दादा, ईश्वर दर्शन घ्यायचं असतं, ईश्वर होऊन आशीर्वाद द्यायचा नसतो. एकमेकांमध्ये विठ्ठल पाहून प्रत्येकानं एकमेकांपायी डोई ठेवावी. दादा, या नामदेव काकांचा घास त्या विठू माऊलीनं खाल्ला खरा, पण डोक्यातला मी गेलाच नाही. खरंच आपल्या डोक्याचा आकार देवानं विचार करूनच मडक्यासारखा ठेवलाय. मुक्ता म्हणाली, गोरोबा काका, तुमच्या हातातल्या थापटण्याचा उपयोग मडकं कच्चं की पक्क हे ठरवण्यासाठीच होतो ना? गोरोबा काका हसत हसत म्हणाले, होय, मडकं भाजलं की आम्ही ते थापटणं त्यावर मारतो. बद्ध आवाज आला की मडकं कच्चं आणि टन्न आवाज आला की मडकं पक्क. मुक्ता म्हणाली, मग एकदा आम्हा साऱ्यांची मडकी कच्ची का पक्की ते बघा ना. नामदेव या संवादाने गोंधळून गेले. त्यांच्या मनात क्रोधही आला. गोरोबांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता साऱ्यांच्या डोक्यांवर थापटणे मारले. 4ही वेळा टन्न आवाज आला. गोरोबा नामदेवांजवळ आले. त्यांना हा प्रकारच आवडला नव्हता. तरीसुद्धा गोरोबांनी त्यांच्या माथ्यावर थापटणे मारलेच. बद्ध आवाज आला. नामदेवांना क्रोध अनावर झाला. ते तेथून तरातरा निघाले. सरळ त्यांनी पांडुरंगाचे राऊळ गाठले. नामदेवांची काया थरथरत होती. नेत्रांमधून उष्ण अश्रू ओघळत होते. देव आणि नामा उभे भीमा तीरा, प्रेमे येर येरा आळविती. देव म्हणे नामया ऐके गुह्य गोष्टी, संसाराची त्रुटी जेणे होय. श्री गुरु वाचुनी मुक्ती तुझ नाही, भवनदी डोही नूतरसी. शरण गुरुसी झालिया सप्रेमे, संसाराचा श्रम उतरुनी. गुरु वाचुनिया कैचा मुक्ती ठाव, संसार हा वाव कैसा होय. म्हणूनी नामया तुवा गुरुसी जावे शरण, भवबंधने मुक्त होती. देवा, या संतांनी माझं मडकं कच्चं ठरवलं. देवा, ही भावंड स्वतः गोरोबा काका ज्ञान थोर खरे, पण मी, देवा माझं काय? देवा, आज मी स्वतःला काय मानू? माझं असं हसं झालं देवा, मी काय करू? नामाने हात जोडून विचारले. पांडुरंग प्रसन्न हसले. नामा, तुझा भक्तिभाव निर्मळ खरा, तुझा परोपकार मोठा खरा, तुझं दातृत्व विशाल खरं. तू माझ्या सगुण साकार मूर्तीत ईश्वर पाहिलास, पण मी केवळ इथंच आहे का? नामा, तुला सद्गुरूंची गरज आहे. सद्गुरूंचा शोध घे, त्यांचे चरण पकड, तुझं ज्ञान परिपूर्ण तेच करतील. देव म्हणे नामया विसोबा खेचरासी, शरण तयासी जावे वेगी. इतुके ऐकुनी नामी येले देवा, चाली येला तेव्हा विसोबा पाशी. औंढ्या नागनाथ मराठवाड्यातील एक तीर्थक्षेत्र. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग येथे आहे.
विठ्ठलाची अनुमती घेऊन नामा या ठिकाणी आला. सद्गुरूंच्या शोधासाठी तहानभुकेची तमा न करता आला होता. विसोबा खेचरांची चौकशी करत करत महादेवाच्या मंदिरात आला. प्रचंड मंदिर, भोवतीने छोटी छोटी महादेवाचीच मंदिरे. महादेवाचे दर्शन घ्यावे म्हणून तो मंदिरात आला. तिथे एक विचित्र दृश्य त्याने पाहिले. एक ओंगळवाणा म्हातारा महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला होता. नामाच्या अंगाचा तिळपापड झाला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, "अहो आजोबा, तुम्ही कशावर पाय ठेवून झोपलाय? तुम्हाला काही कळतं की नाही?" तो म्हातारा म्हणाला, "काय करू बाबा, वयानं थकलोय मी. पायात बळ नाही, दृष्टी अधू झालेली, मला काही कळत नाही." "आजोबा, तुम्ही महादेवाच्या पिंडीवर देवावर पाय ठेवून झोपलाय," नामा म्हणाला. म्हातारा म्हणाला, "असं म्हणतोस? मग देव नसेल तिथं नेऊन ठेव मला." नामदेवाने त्या म्हाताऱ्याला उचलून बाहेर आणले. मंडपात एका खांबाजवळ आणून झोपवले. पायाकडे बघतो तर पायाखाली महादेवाची पिंडी. परत त्याने त्याला उचलून बाहेरच्या आवारात आणून झोपवले. परत पायाखाली पिंडी. रस्त्यावरच्या एका आडव्या शिळेवर आणून झोपवले. परत पायाखाली पिंडी. नामदेव गोंधळून गेला. मटकन शिळेवर बसला. तो म्हातारा उठून बसला. त्यानं नामदेवाच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला. "अरे नामा, देव नाही, ईश्वर नाही अशी जागा तुला कशी मिळणार? तो जगत पालक आहे. चराचर सृष्टीत तो व्यापून राहिला आहे. ज्ञानदेवादी भावंडांनी तुझ्यात विठ्ठलाला पाहिलं, पण तुला त्यांच्यात विठ्ठलाला पाहता आलं नाही. फक्त देवळातली मूर्ती विठ्ठल, आणि तोही फक्त तुझाच. खरं ना? अरे वेड्या, विठ्ठल तुझा परमसखा ना. त्याला इतका का लहान करतोस? तो विश्वव्यापी आहे." नामदेवांनी त्या आजोबांच्या चरणांवर लोळण घेतली. तेच विसोबा खेचर. विसोबा खेचरांनी नामदेवांना उठवले. त्यांना दृढ आलिंगन दिले. "कृपेची सावली अखंड लादली, खेचर माऊली भेटलिया. आता मज भय नाही पै कोणाचे, जन्म मरणाचे दुःख गेले. बंध मोक्षाची फिटली काळजी, समाधी लागली समाधीसी. नामा म्हणे माझे सर्वही साधन, खेचर चरणन विसंबे." नामा, अरे, त्या निवृत्तीनाथ, ज्ञानदेव आणि मुक्ताई या भावंडांची खरी ओळख होईपर्यंत मी केवळ विसोबा चाटी होतो. मांडे भाजण्यासाठी मुक्ताला कोणी कुंभारानं परळसुद्धा देऊ नये म्हणून प्रयत्न करत होतो. पण त्या ज्ञानमाऊलीला परळ लागलंच नाही. स्वयं त्यांच्या ठाई अग्नीचं तेज होतं. त्यांनीच मला भगवत भाव दिला. "माऊलीच्या मनात तुझ्यासाठी वेगळाच पवित्र विचार आहे. तुझ्या हातून फार मोठं भव्य दिव्य कार्य घडायचं आहे. ती ज्ञानमाऊलीच तुला सांगेल." विसोबा म्हणाले. ऐकता ऐकता नामदेव धन्य झाले. सूर्याचा प्रकाश सर्व सृष्टीवरी, धन्य तो अंतरी सर्व काळ. स्वर्गादी पाताळ सर्व पूर्ण जळे, चातकान मिळे मेघाविण. नारायण पूर्ण सर्व भूता ठाई, अभाग्यासी नाही तिही लोकी. नामा म्हणे गुरुकृपेचे अंजन, पायाळासी धन दिसे जैसे. औंढ्या नागनाथाकडे जाणारे नामदेव आणि सद्गुरू कृपेने विशाल दृष्टी झालेले नामदेव. आता नामदेवांना पंढरीची ओढ लागली. खरे तर तो विठ्ठल सर्वज्ञ, त्याने सारे जाणले असणार. पण बालपणापासूनची गट्टी आहे ना आपली, या नात्याने मनीचा परमानंद त्याला कथन करायलाच हवा. आणि सद्गुरूचा मार्ग त्यानेच दाखवला ना. नामदेव विठ्ठल मंदिरात आले. प्रसन्न हसणारी विठू माऊली. नामदेवांनी हात जोडले. नेत्रांमधून आनंदाश्रू उघळत होते. शब्दहीन भावाने संवाद सुरू झाला. "देवा, तुम्हाला कळले असेलच, मला सद्गुरू भेटले. नामा, तुला मार्ग दिसला, त्यावरून जाणं तुझं काम." विठ्ठलाला भेटून नामदेव घरी आले. राजाई तक्रार करेल, मुले अतृप्त असतील, मागण्यांना उधाण येईल, पण घरातले वातावरण बदललेले. जनाबाईंनी दारातच नमस्कार केला. नामदेवांनी तिला प्रतिनमस्कार केला. जनाबाई समाधानाचे भरते येऊन धन्य झाली. राजाईने पतीला ओवाळले. नारा, विठा, गोंदा, महादा, लिंबा सारेजण धावत येऊन पित्याला बिलगली. विठ्ठलाच्या कृपेने सारे ठीक चालले होते. नारा, विठा छोटी मोठी कामे करू लागले होते. नारा विठासाठी मुली सांगून येत होत्या. एकूण वातावरणात प्रसन्नता होती. आज दशमी होती. एक वेळचे जेवण. नामदेवांनी ते घेतले. एकादशीला उपवास आणि अखंड नामस्मरण. द्वादशीला पारणे. उपवास सोडायचा. आज चंद्रभागेच्या तीरीच पाकसिद्धी केली. वरण, गोड सांजा, भाजी, भात, पोळ्या, अगदी तुपाची स्वतंत्र वाटीही आणली. नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी आणावे म्हणून ते नदीजवळ गेले. पात्र भरून घेऊन आले. परंतु तेवढ्यात एक कुत्रे
त्या नैवेद्याच्या पत्रावळीतल्या पोळ्या तोंडात घेऊन धावू लागली. नामदेवांनी पाण्याचे पात्र खाली ठेवले आणि ते तुपाची वाटी घेऊन धावले. अरे थांब, नुसत्या पोळीनं तुझ्या पोटात दुखेल. त्या पोळीला तूप लाव, म्हणजे ती तुला बाधणार नाही. नामदेव असे उद्गारले, मात्र ते कुत्रे गुप्त झाले. त्या जागी साक्षात विठ्ठलाने नामाला आलिंगन दिले. नामा, आज मी संतुष्ट झालो. माझा भक्त सद्गुरूंच्या कृपेनं विशाल हृदयी झाला. नामदेवांना आशीर्वाद देऊन विठ्ठल अंतर्धान पावला. नामदेव पंढरपुरी आल्याची वार्ता पसरली. खूप दिवस त्यांचे रसाळ कीर्तन ऐकायला मिळाले नव्हते. आज सायंकाळी चंद्रभागेच्या वाळवंटी नामयाचे कीर्तन रंगणार होते. चोखोबा, सोयराबाई, निर्मळा, बंका, परिसा भागवत सारे जमले. जनाबाई तर होतीच. आज हातात छोट्या झांजा चिपळा घेऊन नारा विठाई होते. सारे वाळवंट भक्त भाविकांनी भरून वाहत होते. झुळझुळ वाहणारी चंद्रभागा मंजूळ नाद करत आनंदात होती. तिलाही आज आनंदाचे भरते आले होते. तिने आज भक्त ईश्वराची गळाभेट पाहिली होती. स्वच्छ शुभ्र धोतर, बाराबंदी, डोईवर पगडी, कपाळी टिळा, कंठात तुळशीमाळा असे नामदेव हातात एकतारी घेऊन कीर्तन करू लागले. बघता बघता सारा श्रोतृवर्ग कीर्तनात मग्न झाला. स्वतःला विसरून गेला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. सर्व सांडूनी माझ्याई, वाचे विठ्ठल रखुमाई. परेहून परते घर, तेथे राहो निरंतर. सर्वांचे जे अधिष्ठान, तेची माझे रूप पूर्ण. अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचरी दाता.